नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु मॅथमॅटिक्समध्ये आपलं स्वागत आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा आपण पुढील क्वेश्चन सॉल्व करूया. क्वेश्चन आहे, इफ द इक्वेशन 4x² प्लस 2pxy प्लस 25y² प्लस 2x प्लस 5y मायनस 1 इज इक्वल टू 0 रिप्रेझेंट्स पॅरलल लाईन्स, देन p इज इक्वल टू ऑप्शन ए प्लस मायनस 11, ऑप्शन बी प्लस मायनस 10, ऑप्शन सी प्लस मायनस 5, ऑप्शन डी प्लस मायनस 2. दिलेल्या क्वेश्चनमध्ये जनरल सेकंड डिग्री इक्वेशन 4x² प्लस 2pxy प्लस 25y² प्लस 2x प्लस 5y मायनस 1 इज इक्वल टू 0. दिलेलं सेकंड डिग्री इक्वेशन हे दोन लाईनपासून बनलेलं आहे आणि त्या दोन्ही लाईन पॅरलल आहेत. ज्यावेळेस दोन लाईन पॅरलल असतील त्यावेळेस h² मायनस AB हा असतो 0च्या इक्वल. मग या ठिकाणी आपल्याला आता h आणि AB या दोन व्हॅल्यू काढावं लागतील. दिलेल्या क्वेश्चनला आपण सेकंड डिग्री जनरल फॉर्मसोबत कम्पेअर करूया. ax² प्लस 2hxy प्लस by² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. इथून आपल्याला x² कोइफिशियंट 4 असल्यामुळे a ची व्हॅल्यू 4 मिळणार. 2h इज इक्वल टू xy कोइफिशियंट 2p असल्यामुळं 2p येणार. 2 जर कॅन्सल झाला तर h ची व्हॅल्यू आपण p घेणार आणि y² कोइफिशियंट 25 म्हणजे b ची व्हॅल्यू येणार 25. तीन व्हॅल्यू ॲज इट इज आपण कंडिशनमध्ये पुट करूया. h² इथे येणार p² मायनस a इंटू b, a ची व्हॅल्यू 4, b ची व्हॅल्यू 25 इज इक्वल टू येणार 0. मग p² मायनस 4 इंटू 25 ते होणार 100 इज इक्वल टू येणार 0. मग p² इज इक्वल टू मायनस 100 RHSला गेल्यानंतर मायनसचा होणार प्लस. बोथ साईडला स्क्वेअर रूट अप्लाय केल्यानंतर LHSमधला स्क्वेअर कॅन्सल होणार आणि p ची व्हॅल्यू येणार प्लस मायनस 10, जी आपल्याला ऑप्शन नंबर बीमध्ये दिसत आहे.